पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांपैकी शिरूर एक महत्त्वाचा मतदारसंघ। घोड नदीच्या किनाऱ्यावर बसलेल्या या मतदारसंघाला अनेक ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा वारसा लाभलाय। या मतदारसंघाचं राजकारण देखील तितकंच रंजक आहे। महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या रंगतदार लढत होणाऱ्या मतदारसंघात शिरूर लोकसभा मतदारसंघाचाही सहभाग असतो। या व्हिडिओमध्ये आपण शिरूर लोकसभा निवडणुकीचा इतिहास आणि सद्यस्थिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। आपणास एक विनंती, फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि फॉलो करा। पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेला लागून शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे। भीमा कोरेगाव, छत्रपती संभाजी महाराज यांची वडू बुद्रुक येथील समाधी, आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर, रांजणगाव गणपती असा ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा शिरूर मतदारसंघाला लाभलाय। या लोकसभा मतदारसंघात निर्मितीपासून ते आतापर्यंत कोण खासदार झालेत हे जाणून घ्यायचंच आहे। परंतु त्या अगोदर लोकसभा मतदारसंघातील सद्य परिस्थितीवर एक नजर टाकूयात। जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, शिरूर, हडपसर आणि भोसरी या 6 विधानसभा मतदारसंघांचा मिळून शिरूर लोकसभा मतदारसंघ तयार झालाय। डॉक्टर अमोल कोल्हे हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत। शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात 2019च्या निवडणुकीत झालेली लढत ही महाराष्ट्रातील लक्षवेधी लढत ठरली होती। महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या 5 वर्षात खूप बदल झालाय। 2 पक्ष फुटलेत, त्यामुळे राजकीय समीकरणं देखील बदललेली आहेत। शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना निर्माण झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून शरद पवार व अजित पवार असे 2 गट निर्माण झालेत। या फुटीचा परिणाम या शिरूर लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळतो। शिवसेनेचे माजी खासदार आणि उमेदवारीचे प्रबळ दावेदार शिवाजीराव आढळराव पाटील एकनाथ शिंदेंसोबत गेलेत, तर विद्यमान खासदार शरद पवार यांच्यासोबत आहेत। परंतु शिरूर लोकसभा मतदारसंघातील 6 तालुक्यांचे आमदार बघितले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील, खेडचे दिलीप मोहिते आणि हडपसरचे चेतन तुपे हे अजित पवारांसोबत आहेत आणि राष्ट्रवादीचेच जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी तटस्थ भूमिका ठेवली आहे। असं असलं तरी अजित पवार गटापासून ते दूरही नाहीत असं चित्र आहे। शिरूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी म्हणजे अशोक पवारांनी मात्र शरद पवार गटात असल्याचं जाहीर केलंय। भोसरीमध्ये भाजपचे महेश लांडगे आमदार आहेत, त्यामुळे 2024 मध्ये अजित पवार गटाकडे हा मतदारसंघ जाणार की शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार हे अद्याप ठरायचं आहे। जर हा मतदारसंघ अजित पवार गटाला सोडला तर शिवाजीराव आढळराव पाटील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येऊन लढतील अशी देखील चर्चा जोरात सुरू आहे। अजित पवार गटाचे आणि राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील किंवा त्यांची कन्या पूर्वा ही देखील अजित पवार गटाकडून उमेदवार असू शकते अशी चर्चा आहे। भाजपाचे भोसरीचे आमदार महेश लांडगे हे देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत, त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असं गणित झालं तर भाजपकडून महेश लांडगे देखील रिंगणात असू शकतील। डॉक्टर कोल्हेंच्या गेल्या 5 वर्षांतील कामगिरीवर बऱ्यापैकी टीका होताना दिसतेय आणि निवडणुकीला जेमतेम आता 3 ते 4 महिनेच बाकी आहेत। जानेवारी अखेरपर्यंत उमेदवारीचं चित्र स्पष्ट होईल आणि निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढेल। आता आपण शिरूर लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या लढती जाणून घेऊयात। शिरूर लोकसभा मतदारसंघाची 2008 साली निर्मिती करण्यात आली आणि पहिली निवडणूक 2009 मध्ये झाली। यावेळी या मतदारसंघातून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास लांडे यांचा 1,78,611 मतांनी पराभव केला होता। शिवाजीराव आढळराव पाटील यांना 4,82,563 इतकी मतं मिळाली होती, तर विलास लांडेंना 3,03,952 मतं मिळाली होती। शिरूर लोकसभेच्या निर्मितीनंतर आढळराव पाटील या मतदारसंघाचे पहिले खासदार झाले। आढळराव पाटील यांनी 2004 साली देखील तत्कालीन खेड लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवून संसदेत जाण्याचा पहिला मान मिळवला होता। 2014च्या निवडणुकीत देखील शिवाजीराव आढळराव पाटील यांनीच विजयाची हॅट्रिक केली होती। 2009 मध्ये राष्ट्रवादीचे विलास लांडे पराभूत झाल्यानं 2014 मध्ये राष्ट्रवादीकडून देवदत्त निकम यांना तिकीट देण्यात आलं होतं। शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 3,01,814 इतक्या प्रचंड मतांनी देवदत्त निकम यांचा पराभव केला होता। आढळराव पाटील यांना 6,43,415 मतं मिळाली होती, तर देवदत्त निकम यांना 3,41,601 मतं मिळाली होती। 2004, 2009 आणि 2014 अशा सलग 3 वेळा आढळराव पाटील शिवसेनेकडून संसदेवर गेले, परंतु 2019 मध्ये मात्र शिवाजीराव आढळराव पाटील यांना जनतेनं नाकारलं। 2019 मध्ये देखील शिवसेनेने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली। राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभा राहिलेल्या डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला।
डॉक्टर कोल्हे यांनी 58,487 मतांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला। आढळराव पाटलांना 5,77,347 मतं मिळाली, तर डॉक्टर कोल्हेंना 6,35,830 मतं मिळाली। सलग 3 वेळा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला धूळ चारणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात थेट अभिनेते असलेल्या आणि संभाजी महाराजांवरील मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या डॉक्टर अमोल कोल्हे यांना मैदानात उतरवलं। डॉक्टर कोल्हेंनी देखील आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत आढळरावांना पराभवाचा धक्का दिला। राष्ट्रवादीला तब्बल 16 वर्षांनी आढळरावांना पराभूत करणारा उमेदवार सापडला होता। आता 2024 साठी शिवाजीराव आढळराव पाटील पुन्हा इच्छुक आहेत। ते राष्ट्रवादीचा अजित पवार गट किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवार असण्याची शक्यता अधिक आहे, तर डॉक्टर अमोल कोल्हे हे शरद पवार गटाकडून उमेदवार असतील आणि सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अचानक भाजप आपलाच उमेदवार पुढे करेन आणि महेश लांडगे देखील त्यामुळे उमेदवार होऊ शकतील। 2024 ची शिरूर लोकसभेची निवडणूक या साऱ्या घटनांमुळे खूपच रंगतदार होईल असं दिसतं। तुमचं याविषयी काय मत आहे ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि YouTube व फेसबुकवर जिथं आपण हे पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा। धन्यवाद।